रेप के आरोपी ने सीनियर पुलिस इंस्पेक्टर को किया व्हाट्सएप कॉल और कहा कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। नालासोपारा से एक चौंकाने वाली बात सामने आ रही है, जहां अमिताभ बच्चन की फिल्म डॉन का मशहूर डायलॉग "डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है" एक बलात्कार के आरोपी ने तुलिंज पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को व्हाट्सएप पर कॉल कर सुनाया था। तुलिंज पुलिस ने मामला दर्ज करने के एक महीने बाद 43 साल के आरोपी हत्यारे को भाईंदर के उत्तान इलाके से गिरफ्तार कर लिया है। ये पूरा मामला तब सामने आया जब परिवार ने तुलिंज पुलिस स्टेशन में पीड़ित बेटी के लापता होने की शिकायत दर्ज कराई। घटना वाले दिन 16 साल की पीड़िता काम से लोकल ट्रेन से घर जा रही थी। तभी उसकी सहेली ने फोन करके कहा कि उसका जन्मदिन है और कहा कि तुम आकर केक काटो। पीड़िता नायगांव रेलवे स्टेशन पर उतर गई। तभी उसकी सहेली आई और उसे मुंबई अहमदाबाद हाईवे पर एक होटल में ले गई, जहां सभी दोस्तों ने मिलकर केक काटा और लंच किया। सभी लोग अपने घर जाने लगे। इस समय उसके दोस्त ने अपने दोस्त से उसे नालासोपारा में अपनी कार में छोड़ने के लिए कहा। आरोपी ने पीड़िता को कार में लिफ्ट दी और उसे एक सुनसान जगह पर ले जाकर कार में उसके साथ जबरन दुष्कर्म किया। घटना के बाद पीड़िता किसी तरह वहां से भाग निकली। इस घटना से घबराई लड़की अगले दिन बिना किसी को बताए घर से निकल गई। जैसे ही परिवार ने देखा कि लड़की घर से गायब है, उन्होंने तुलिंज पुलिस स्टेशन में उसकी गुमशुदगी की सूचना दी। इस मामले में तुलिंज पुलिस ने जांच शुरू की। तुलिंज की अपराध शाखा की एक 2 केसेस रजिस्टर झालेले आहेत। त्यातली पहिली केस जी आहे 13 ऑगस्टला मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी 19 ऑगस्टला येऊन तुळींज पोलीस स्टेशनला दिली। त्यांचं म्हणणं आहे की त्यांची 16 वर्षाची मुलगी 13 ऑगस्ट पासून मिसिंग आहे। तर जनरली जेव्हा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी मिसिंग होती तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगची केस रजिस्टर करतो। त्याप्रमाणे आम्ही किडनॅपिंगची केस रजिस्टर केली आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं। तर आम्हाला कळलं की ती मुलगी जी आहे ती राजस्थानला तिच्या नातेवाईकांकडे आहे। तर आमची टीम तिकडे जाऊन तिला ताब्यात घेतलं आणि परत आलं। तर ती का गेली होती याबाबत आमच्या महिला अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली होती। तेव्हा तिने जी हकीकत सांगितली ती अतिशय गंभीर स्वरूपाची हकीकत तिने आम्हाला सांगितली। तिचं म्हणणं होतं की मुंबईवरून 13 ऑगस्टच्या रात्री मुंबईवरनं तिच्या घरी नालासोपाराला येत असताना साधारण 8-1 वाजता रात्रीच्या वेळेस तिच्या मित्राचा तिला फोन आला। त्यांनी सांगितलं, तो मित्र पण अल्पवयीन आहे, 16-1 वर्षाचा आहे। त्यांनी सांगितलं की त्याचा वाढदिवस आहे आणि तो सेलिब्रेट करतोय, तर तू नायगाव रेल्वे स्टेशनला उतर आणि मग आपण माझा केक वगैरे कापू आणि मग तू तुझ्या घरी निघून जा, मी तुला रेल्वे स्टेशनवरनं पिकअप आणि ड्रॉप पण करतो। त्याप्रमाणे ती नायगाव रेल्वे स्टेशनला उतरली आणि त्या मित्राबरोबर गेली। तिथे तिचे आणखीन समवयस्क मित्र होते, त्यांचं तिथं केक कापणं पार्टी एका मॅकडॉनल्डमध्ये चालू होती। तर त्या मित्रांपैकी एकाच्या ओळखीचा तो वयस्कर माणूस आहे 43 वर्षाचा, तो पण त्या मॅकडॉनल्डमध्ये आला होता आणि मग त्यांनी त्या सर्व लहान मुलांना म्हटला की मी तुम्हाला पार्टी देतो, जेवण देतो, तुम्ही माझ्याबरोबर चला। म्हणून तिचे 3 मित्र, ही मुलगी आणि तो माणूस असे जेवण करण्यासाठी काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ इथपासून घटनास्थळ म्हणजे मॅकडॉनल्ड पासून 20-1 किलोमीटर दूर तिथं हॉटेलमध्ये गेले। तिथं जेवण केलं त्यांनी। तिथं रात्र बरीच झाली। ती मुलगी म्हटली आता माझी ट्रेन तर मला मिळणार नाही, आता ट्रेन गेली, शेवटची ट्रेन। तर हा जो वयस्कर जो माणूस होता, आरोपी जो आहे, तो म्हटला की मी तुला माझ्या कारने घरी सोडवतो। मग त्यांनी तिला कारमधनं घेतलं। जाताना रस्त्यात एका सुनसान ठिकाणी कार उभी केली आणि त्या मुलीवरती रेप केला। ती मुलगी मुलीने रेप जेव्हा तिला त्रास द्यायला सुरू केला त्यावेळेस तिने तिच्या मोबाईलचा ऑडिओ रेकॉर्डर चालू केला आणि त्याच्यामध्ये सगळं ते संभाषण त्यांचं रेकॉर्ड झालं आणि त्यानंतर मग त्यांनी रेप केल्यानंतर त्या मुलीला तिच्या घरी सोडलं आणि जेव्हा ह्या गुन्हा दाखल झाला त्यावेळेस आरोपीला त्याची थोडी कुणकुण लागली की त्या मुलीने अशी FIR दिलेली आहे। त्यामुळे त्याचा जो पत्ता जो दिला होता त्या पत्त्यावरनं आम्ही गेलो होतो, तिथनं तो मिळून आलेला नाही। मग त्यानंतर आम्ही शोध घेतला तर त्याचे सगळे जे आधार कार्ड वगैरे जे होते ते बनावट नावाने त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। म्हणजे फ्लॅट भाड्याने घेतानाचा ॲग्रीमेंट, इतर डॉक्युमेंट ते सगळे बनावट होते त्याचे, जे त्यांनी तिथे दिले होते। त्याचा मोबाईल त्यांनी स्विच ऑफ केला होता आणि त्याला जसं काय तो काय बँकेचे काही व्यवहार करत नव्हता, तर त्यामुळे तो एकदम शातीर आहे आमच्या लक्षात आलं। मग एक दिवशी त्याचा अचानक मला व्हॉट्सअप कॉल आला आणि व्हॉट्सअप कॉलवरती तो म्हटला की साहेब तुम्ही माझा शोध घेताय, मी असं आहे, परंतु तुम्ही त्या मुलांना त्रास देऊ नका, त्या मुलाला तुम्ही सारखं इथं चौकशीला बोलवताय। तर मी म्हणलं अरे तू ये, तू हजर हो,
तो हजर नाही झाला आणि पोलिसांनी तुला पकडलं तर मग तुला त्याचा त्रास होईल, आम्ही तुला कॉपरेट करू. तर तो म्हटला साहेब मी काय हजर होणार नाही. मी त्याला मग आम्ही पोलिसी भाषेत त्याला म्हटलं की ज्या दिवशी पकडू त्या दिवशी तुला त्रास देऊ आम्ही. मग त्यांनी तो फिल्मचा डायलॉग, डॉन पिक्चरचा फेमस डायलॉग, डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन है, असं म्हणून तो मोठमोठ्याने हसला आणि त्यांनी फोन कट केला. असं 2दा-3दा त्यांनी मला कॉल करून एक पोलिसचा मजाक उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग आता तो टेक्निकल सर्व्हेलन्समध्ये तो कुठं सापडत नव्हता. आणि नंतर मग आम्ही ह्युमन इंटेलिजन्सचाच उपयोग करून मोठ्या प्रयत्नाने आम्ही त्याला 23 सप्टेंबर रोजी कुठून अटक केली सर? 23 सप्टेंबर रोजी आम्ही त्याला अटक केली, अंधेरीवरून इथं अटक केली. तर तो अंधेरी म्हणजे सॉरी उत्तनवरून अटक केली आम्ही त्याला. इथं आहे त्या ठिकाणी एक भाड्याची खोली घेऊन तो राहत होता अशी आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स कडनं माहिती मिळाली. मग त्याला अटक केली आम्ही आणि मग आता त्याला अटक करून त्याचा PCR घेतलेला आहे आणि उद्यापर्यंत त्याचा PCR आहे. तर त्याचा बॅकग्राऊंड काय आहे आणि तो कोणासोबत आहे? तो विवाहित आहे, त्याचा मुलगा आहे 24 वर्षाचा, पत्नीसोबत तो राहतो. परंतु तो 5 वर्ष जेलमध्ये राहून आलेला आहे. त्याची आधी अटेम्प्टेड मर्डरमध्ये पण होता आणि चिटिंग फोर्जरीमध्ये पण तो होता. त्यामुळे त्याला पोलीस इन्व्हेस्टिगेशन कसं करतात त्याचं त्याला सगळं नॉलेज होतं. पोलीस कसा मागोवा घेतात आरोपीचा, त्यामुळे तो सर्व काळजी घेत होता. त्यांनी त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले, दाढी वाढवली, स्वतःचा लुक्स त्यांनी चेंज करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता जेव्हा त्या गुन्हा घडल्यानंतर, जेव्हा त्याला पोलीस शोधत होते त्या. तर असा तो शातीर आरोपी पोलिसांनी सतत 1-1.5 महिना मेहनत करून त्याला अटक केलेली आहे. तर पोलिसांची फोन करून इज्जत केल्यानंतर तुम्ही आता काय करायचं? त्याच्यावरती ऑलरेडी सिरियस गुन्हे दाखलच आहेत ना. 300 रेप आहे, पोक्सो आहे, एवढे गुन्हे असताना आता ते काय त्याला काय तो काय गुन्हा होत नाही. पोलिसांना त्यांनी आव्हान केलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे.